जय शिवराय, जय शंभूराजे. आजपासून बलिदान मास चालू झाल्यामुळं मी आलो होतो आज तुळापूरला. इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. इथलं वातावरण बघून एकदम मन असं सुन्न झालं. त्यात छावा बघून आलो होतो, त्यामुळं अजूनच जल्लोष होता. इथं आपला भगवा एकदम शानमध्ये फडकत होता. मला मुंडन करायचं होतं, म्हणून मी गेलो मुंडन करण्यासाठी कटिंगच्या दुकानात. तिथे मी मस्त मुंडन करून घेतलं. हे दादा पण खूप छान भेटले होते, चांगलं ज्ञान देत होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटेल ना, तर आपल्या शंभूराजांचा इतिहास 100% आठवा. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती वाटणार नाही. आपल्या शंभूराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण आपला हिंदू धर्म सोडला नाही. मित्रांनो, आपण त्यांचे उपकार कधीच नाही फेडू शकत, कारण त्यांचा जो त्याग आहे ना, तो कधीच आपला जीव जरी दिला ना, तरी त्यांचा त्याग आपण त्याची भरपाई नाही करू शकत. म्हणून संभाजी महाराजांचा इतिहास आपण येणाऱ्या प्रत्येक पुढच्या पिढीला सांगत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपला इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजेल. इथून मुंडन करून झाल्यानंतर आम्ही गेलो थेट महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. महाराजांच्या समोर गेल्यानंतर असं वाटत होतं इथून उठावंच नाही, दर्शन घ्यावं आणि इथंच बसून राहावं महाराजांच्या चरणी. खूप मोठा त्याग होता आम्हा हिंदू भावांसाठी, हिंदू प्रत्येक स्वराज्यातील जनतेसाठी. काही लोकांना कळाले शंभू महाराज, काही लोकांना कळलेच नाहीत कधी. मग इथं आम्ही दर्शन घेतलं मस्त त्यांचं. खूप भारी वाटत होतं, मनाला एकदम शांती भेटत होती की काहीतरी आपल्याकडून काहीतरी चांगलं होतंय. थोडं का होईना, फुल ना फुलाची पाकळी तरी होतीये. म्हणून तिथंच बसून राहिलो थोडा वेळ. नंतर आम्ही गेलो त्रिवेणी नदीचा संगम बघायला. इथं तिन्ही नद्या एकत्र होतात. त्या नद्या कोणत्या, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. किती भाग्यवान आहेत ना ह्या नद्या. माझ्या शंभूराजांनी या पाण्याला स्पर्श केला. खूप खूप सुंदर असं वातावरण आहे. इथून जाण्याचं मनच करत नाही. पण भावांनो, एका गोष्टीची खंत वाटली. इथं जे हे कपडे धुतायत ना, हे धुतली पाहिजेत का नाही इथं, हे कितपत योग्य आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्हाला काय वाटतं. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब मुगलों पे भारी है. इथून आम्ही गेलो कवी कलशांच्या समाधीपाशी. नंतर आम्ही आलो ते वडूला. मग इथं आल्यानंतर इथं संभाजी महाराजांच्या आम्ही चरणी फुले अर्पण केली आणि दर्शन घेतले. नंतर आम्ही आलो पुढे संभाजी महाराजांच्या समाधीपाशी. समाधीचा मस्त असा एक व्हिडिओ काढला, म्हटलं इंस्टावरती रील सोडावी एखादी. आपल्या इंस्टाग्रामची ID तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल, जाऊन चेक करा. नंतर मी समाधीवरती फुले वगैरे वाहिली, दर्शन घेतलं परत एकदा. काय हा व्लॉग बनवताना काय बोलावं काय समजतच नाही आहे, कारण ना जेवढं काही मी महाराजांसाठी बोलेल ना, तेवढं सगळं कमीच पडणार आहे. कारण आतोनात श्रद्धा एवढी पाहिजे माणसामध्ये शंभूराजांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. कारण त्यांनी जर मुघलांसोबत लढाया केल्यात नसत्या तर आज आपण इथे नसतो. काहीतरी आपण वेगळेच